तुम्हाला दुसरं एक सांगते, म्हणजे की ऑफिसला जाणाऱ्या बायकांची किंवा सकाळी ज्यांना डबे द्यावे लागतात अशा बायकांना सकाळी खूप घाई असते आणि सकाळच्या वेळेला सगळं करत बसलं तर खूप घाई होते. तर मी काय करते, असे साधारण जे लोक नारळ खातात किंवा ज्यांना ओलं खोबरं लागतं अशा लोकांसाठी 2 नारळ मी फोडून घेते. 2 नारळ फोडले की त्याच्यामध्ये मी ते दोन्ही ह्याच्यावर ह्याचं खोबरं किसून घेते. आता हे बघा, ह्याच्यावर आपण हे खोबरं असं किसून घ्यायचं सगळं. 2 नारळाचं खोबरं तुम्ही किसलं की त्यानंतर एक कवडीचं जेवढं खोबरं होतं, म्हणजे चव होतो तो चव एका छोट्या डब्यामध्ये मी असा काढून फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे हा छोटा डब्यामध्ये हे सगळं मी घालते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. कारण फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते पटकन संपवावं लागतं, नाही तर त्यालासुद्धा वास येतो. तर हे असं छोट्या डब्यात घालून एका कवडीचं जेवढं चव होईल, खोबरं होईल तेवढं ठेवून द्यायचं. म्हणजे आपल्याला पटकन लागलं भाजीला, आमटीला, पोहे, उपमा काय कराल तुम्ही त्याच्यासाठी हे खोबरं पटकन तुम्हाला वापरता येतं. दुसऱ्या जे आपण हे करू, म्हणजे 3 कवडी असतात, आता ह्याला कवड म्हणतात, की हे एका कवडीचं ह्याच्यात ठेवलं, बाकीचे 3 कवडी आहेत त्याचं मी खोबरं असं किसून मी फ्रीजरमध्ये टाकते. मग फ्रीजरमध्ये तुम्ही एका डब्यात टाका किंवा छोट्या छोट्या 2 डब्यात ठेवा, म्हणजे एक डबा तुम्हाला खाली काढता येईल. कसंही फ्रीजरमध्ये टाकलं, फ्रीजरमधनं तुम्हाला परत या छोट्या डब्यात काढायचं असलं की थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं. बाहेर काढून ठेवलं की थोड्या वेळाने ते नॉर्मल झालं की नॉर्मल होऊन द्यायचंच नाही, ते असं चमच्यानी वगैरे असं फोडून आपल्याला जेवढं लागतं तेवढं या डब्यात काढायचं. बाकीचा सगळा चव परत फ्रीजरमध्ये टाकून द्यायचा, बाहेर जास्त वेळ ठेवायचा नाही. आणि मग एवढं आपल्याला वापरायला पुरतं रोजच्याला, आणि ते कडक होत नाही. फ्रीजरमधनं काढलं की ते कडक असतं, त्यामुळे हे असं करायचं. असं केल्यामुळे तुम्हाला म्हणजे एक तुमचं रोजचं काम वाचतं. आणि ऑफिसवाल्या बायका किंवा ज्यांना सकाळी सकाळी डबे द्यायला लागतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे की असं तुम्ही करून फ्रीजरमध्ये टाकून द्या. जेवढं लागतं तेवढंच फ्रीजमध्ये ठेवा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक सांगते की तुम्हाला जर वाटण करून ठेवायचं असेल तर तेही तुम्ही वाटण करून ठेवू शकता. खोबरं, लसूण, आलं, जे काय तुम्ही लसूण खात असाल तर लसूण, आलं, आणि त्याच्यात कोथिंबीर, मिरची असं जे काय टाकायचं ते सगळं अशी चटणीसारखं करायचं. थोड्या छोट्या डबीमध्ये खाली फ्रीजमध्ये ठेवायचं, बाकीचं सगळं फ्रीजरमध्ये टाकून द्यायचं. आणि असं तुम्हाला हे पटकन उसळीला, म्हणजे आता उसळ करायची आहे तर थोडंसं तुम्ही चटणी घातली त्याच्यामध्ये, कांदा परतला आणि चटणी घातली की तुमची उसळ पटकन तयार होईल. असं तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला ते सोपं पडेल आणि टिकतं पण चांगलं, खराब होत नाही. साधारण तुम्हाला आता आम्हाला तर 2 नारळ हे केले की साधारण एक 10-15 दिवस पुरतं खोबरं मला. तुम्हाला किती माणसं असतील त्याप्रमाणे तुम्हाला ते लागेल. पण ही महत्त्वाची टीप आहे की असं सारखं सारखं हे सगळा पसारा काढून करत बसण्यापेक्षा एकदा करायचं, ठेवून द्यायचं. 8-15 दिवस काळजी नाही, परत लागलं की परत 2 नारळ फोडायचे, परत करून ठेवायचं. आवडला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कशा प्रकारे टिकवता किंवा करता. हे आळूच्या वड्या मी शॅलो फ्राय केलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तळू शकता, पण शॅलो फ्राय केल्या तरी हे बघा छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. आम्ही तेलाचा वापर जरा कमी करतो म्हणून शॅलो फ्राय केलेल्या आहेत.